Hello, good morning friends. Today we are going to learn our next poem 3.1 If. The poem is written by Rudyard Kipling. ही जी पोएम आहे ही अत्यंत सुंदर छान पोएम आहे. ह्या पोएमचा सारांश थोडक्यात असा आहे की एक वडील आपल्या मुलाला त्या मुलाला आयुष्यामध्ये उत्तम व्यक्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी नाही केल्या पाहिजेत, ह्या सगळ्यांबद्दल गाईड करतायत. ह्या सगळ्यांबद्दल एक वडील आपल्या मुलाला सल्ला देत आहेत. अशी ही पोएम आहे. सो आपण सुरुवात करूयात. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tried by waiting or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating. And yet don't look too good nor talk too wise. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. Keep your head means not to get angry, म्हणजे शांत राहणे किंवा डोकं शांत ठेवणे. ते वडील आपल्या मुलाला म्हणतायत, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग theirs and blaming it on you. म्हणजे जर का तू तुझं डोकं शांत ठेवलंस किंवा जर तू शांत राहिलास, कधी वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग theirs and blaming it on you. ज्या वेळेला बाकीचे लोक तुझ्यावर चिडचिड करत असतील किंवा बाकीचे लोक तुझ्यावर दोषारोप करत असतील, तुला दोषी ठरवत असतील, त्यावेळी जर त्यांचा रागाचा पारा चढलेला असेल तर त्यावेळी मात्र तू काय करायचंयस, कीप युअर हेड म्हणजे नॉट टू गेट अँग्री, म्हणजे तू शांत राहायचंयस, तू डोकं शांत ठेवायचंयस. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ मीन्स स्वतःवर विश्वास ठेवणे. ट्रस्ट युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवणे. तू स्वतःवर विश्वास ठेवायचायस कधी, वेन ऑल मेन डाऊट यू. बाकीचे लोक तुझ्यावर ज्या वेळेला डाऊट घेतील, तुझ्यावर ज्या वेळेला शंका घेतील, त्यावेळेला मात्र तुला काय करायचंय तर स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. तू तुझ्या मनातून साशंक व्हायचं नाहीयेस, तू तुझ्यावरती विश्वास ठेवायचास. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. Make allowance for means consider what others also have to say about something. म्हणजे if you can trust yourself when all men doubt you. जेव्हा बाकीचे लोक तुझ्यावरती शंका घेत असतील, तुझ्याकडे साशंक नजरेने पाहत असतील, त्यावेळेला तू मात्र मनातून स्वतः साशंक न होता स्वतःवरती विश्वास ठेव. आणि त्याचबरोबरीनं तू काय करायचंयस तर मेक अलाउन्स फॉर, म्हणजे इतरांचा तुझ्याबद्दल काय मत आहे, इतर लोक तुझ्याबद्दल काय विचार करतायत, ह्याचा सुद्धा तू थोडासा विचार करायचा आहेस, असं ते वडील आपल्या मुलाला सांगतायत. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी ट्राईड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी ट्राईड बाय वेटिंग म्हणजे काय तर जर का तू वाट पाहू शकलास एखादी गोष्ट घडण्यासाठी किंवा एखादी गोष्ट होण्यासाठी, जर का तुला वाट पाहावी लागली आणि तू वाट पाहू शकलास, म्हणजेच तुझ्याकडे वाट पाहण्याची जर जिद्द असेल, म्हणजे थोडक्यात जर का तुझ्याकडे पेशन्स असतील, सहनशीलता असेल आणि त्याचा तुला कंटाळा येत नसेल, तर तुझं भविष्य मात्र उज्ज्वल आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी त्या वडिलांना मुलाला काय सांगायचंय तर प्रत्येक बाबतीत तू स्वतःकडे पेशन्स ठेव, सहनशीलता ठेव. ऑर बीइंग लाईड अबाउट, डोंट डील्स इन लाईज. बीइंग लाईड अबाउट मीन्स व्हॉट? फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट युअर सेल्फ, वन सेल्फ.
or others. म्हणजे इतर लोक तुझ्याबद्दल काही वावड्या उठवतील, काही चुकीचं बोलतील, तुझा तिरस्कार करतील, पण तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर आणि तू योग्य गोष्ट होण्याची वाट पहा. Or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. Don't give way to hating means what? Not to be perfect. म्हणजे इतर लोक हे तुझ्याबद्दल तिरस्कार करतील, पण तू मात्र त्या व्यक्तींबद्दल तिरस्काराची भावना मनामध्ये ठेवू नकोस. तू तुझं मन दूषित करू नकोस. And yet don't look too good nor talk too wise. आणि तू किती ज्ञानी आहेस, तुझ्याकडे किती ज्ञान आहेस ह्याबद्दल स्वतः अजिबात बोलू नकोस. तू स्वतः शांत राहा, इतरांना बोलू दे, तुला ब्लेम कर मुलाला सांगताय. नेक्स्ट स्टॅन्झा. If you can dream and not make dream your master, if you can think and not make thoughts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those to impostor just the same, if you can bear to hear the truth you will have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up with worn out stools. If you can dream and not make dreams your master. तर ह्या कडव्यामध्ये वडील त्या मुलाला म्हणतायत की तू स्वप्न जरूर पहा, तू स्वप्न जरूर पहा, स्वप्न पाहिलीच पाहिजेत, ड्रीम्स स्वप्न बघितलीच पाहिजेत, पण त्या स्वप्नांना तुझ्यावरती राज्य करू देऊ नकोस. त्या स्वप्नांना तुझा मास्टर होऊ देऊ नकोस, तुझ्यावरती राज्य करू देऊ नकोस. म्हणजेच थोडक्यात तू वाहवत जाऊ नकोस. तू स्वप्न जरूर पहा, पण स्वप्नांना तुझ्यावरती राज्य करू देऊ नकोस. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. तू विचार जरूर कर, पण त्या विचारांमध्ये वाहून जाऊ नको, त्या विचारांमध्येच मग्न राहू नकोस. इफ यू कॅन मीट विथ ट्रियम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. या ठिकाणी ट्रियम्फ मीन्स विक्ट्री, म्हणजे विजय मिळवणे. इम्पोस्टर वन हू deceives others by pretending to be someone else. म्हणजे थोडक्यात दांभिक. म्हणजे या ठिकाणी कवीला असं सांगायचं आहे, इफ यू कॅन मीट द ट्रियम्फ अँड डिझास्टर्स. ट्रियम्फ म्हणजे विक्ट्री, म्हणजे विजय मिळवणे किंवा यशस्वी होणे, आणि डिझास्टर्स म्हणजे आपण थोडक्यात आता अपयशी म्हणू. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर जर का तुला कुठल्या गोष्टीत तू विजयी झालास, एखाद्या गोष्टीत तू यशस्वी झालास किंवा एखाद्या गोष्टीत तू अपयशी झालास, तर ह्या दोन्ही गोष्टींना म्हणजे यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना तू सेम पद्धतीने ट्रीट कर, त्याला समान दर्जा दे. म्हणजे विजयी झालास, यशस्वी झालास म्हणून हुरळून जाऊ नकोस, किंवा अयशस्वी झालास, अपयशी झालास तर खचून जाऊ नकोस. तू दोन्ही गोष्टींना समान पद्धतीने ट्रीट कर, म्हणजे तुला त्रास होणार नाही. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. म्हणजे काय, ट्रूथ म्हणजे सत्य. नेव्ज मीन्स स्लेव. म्हणजे जे काही डिसऑनर पर्सन आहेत, म्हणजे जे काही अविश्वासू लोक आहेत,
ते अविश्वासू लोक तुझ्याबद्दल अफवा उठवतील किंवा तुझ्याबद्दल अविश्वास दाखवतील. ती गोष्ट जर तू पचवू शकलास तर मात्र तू एक चांगला माणूस होशील. Or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. आणि watch the things you gave your life म्हणजे एखादी गोष्ट आयुष्यामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी आपण आयुष्य वेचतो. म्हणजे एखादी मोठी गोष्ट करण्यासाठी एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू ठरवलं असशील आणि ते जर का तुझं स्वप्न भंगलं किंवा तुझं स्वप्न ते तुटलं तर तू काय होऊ नकोस, तर तू खचून जाऊ नकोस, तू नाराज होऊन जाऊ नकोस. तू काय कर, बिल्ड देम अप, पुन्हा प्रयत्न कर. तुझं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तू पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा जोमाने कामाला लाग. विथ वॉर्न आउट टूल्स, कशासोबत, तर तुझ्याकडे जे आहे, जे स्किल आहे, जी कला आहे, जो आत्मविश्वास आहे, ज्या सर्व तुझ्याकडे गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा उपयोग करून तुझं जे काही ब्रोकन म्हणजे भंगलेलं स्वप्न किंवा तुटलेलं तुझं स्वप्न जे काही असेल ते पुन्हा सत्यात आणण्यासाठी तुझ्याकडे जे आहे ते घेऊन तू पुन्हा पुढे चल, तू प्रयत्न कर. एक दिवस तू तुझं स्वप्न निश्चितच साकार करू शकशील, असं ते वडील त्या मुलाला सांगतायत. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. म्हणजे काय, कीप युअर व्हर्च्यू, कीप वन्स गुडनेस और मॉरल्स अंडर एनी कंडिशन्स. Lose the common touch means refuse to interact with common people. म्हणजे तुझ्या वेळेला लोकांमध्ये असशील, लोकांमध्ये तुझ्या वेळेला वावरशील, लोकांशी ज्या वेळेला बोलशील, टॉक विथ क्राउड्स, ज्या वेळेला तू लोकांशी बोलशील त्यावेळेला कीप युअर व्हर्च्यू मीन्स म्हणजे आपली मूल्य जपणे, आपली सत्सद विवेकबुद्धी जागरूक ठेवणे. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स, ज्या वेळेला तू लोकांशी बोलशील, लोकांमध्ये वावरशील त्यावेळेला कीप युअर व्हर्च्यू म्हणजे आपली सत्सद विवेकबुद्धी जागरूक ठेवली पाहिजेस, असं ते सांगतायत. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, किंवा ज्या वेळेला तू उच्चभ्रू लोकांशी, श्रीमंत लोकांशी बोलशील, त्यांच्या संगतीत राहशील त्यावेळेला सुद्धा नॉर लूज द कॉमन टच म्हणजे त्यावेळेला सुद्धा जे काही कॉमन पीपल आहेत, जे काही सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा तू टचमध्ये राहिलं पाहिजेस, त्यांच्याशी सुद्धा तू संपर्कात राहिलं पाहिजेस, त्यांचा संपर्क तोडता कामा नाहीये. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू but none too much, if you can feel the unforgiving minutes with a 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more you will be a man, my son. फोज म्हणजे शत्रू आणि लव्हिंग फ्रेंड्स म्हणजे आपल्या जवळची लोक. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू म्हणजे जर का शत्रूंनी किंवा तुझे जे काही आजूबाजूचे तुझ्या ओळखीतले लोक आहेत त्यांनी जर का तुला हर्ट केलं, दुखावलं. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. काउंट विथ यू म्हणजे इक्वली इम्पॉर्टंट टू यू म्हणजे जे काही शत्रू असतील किंवा जे काही तुझे ओळखीचे असतील किंवा जे काही तुझ्या माहितीतले असतील त्या सर्वांना तू काय कर, इक्वली इम्पॉर्टन्स दे, समान महत्व दे. कुणालाही कमी जास्त महत्व देऊ नकोस किंवा कुणाला अवास्तव पण महत्व देऊ नकोस, असं या ठिकाणी ते वडील आपल्या मुलाला सांगतात. इफ यू कॅन फील
unforgiving minute with 60 seconds worth of distance run. Unforgiving minute means time that does not wait for anyone, and 60 seconds worth of distance run means make good use of every seconds without wasting. म्हणजेच ते ह्या कडव्यामध्ये शेवटच्या 4 ओळीमध्ये ते वडील आपल्या मुलाला फार सुंदर गोष्ट सांगतायत बघा. टाइम, समय किसी का गुलाम नहीं. म्हणजे ही वेळ निघून जात असते. वेळ नेहमी पुढे सरकत असते. वेळ कुणासाठीही थांबत नाही. ते वडील त्या मुलाला म्हणतायत की जर का तू एकही मिनिट, एकही सेकंद वाया घालवला नाहीस, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट तू जर सत्कारणी लावलास, वेळेचं जर का तुला महत्व कळालं, सत्कारणी तू जर तो वेळ लावलास, तर मात्र युअर इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. ही पृथ्वी तुझ्या मालकीची होऊन जाईल आणि या पृथ्वीवरती जे काही आहे, जे सर्व काही आहे, ते सर्व तुला मिळून जाईल. म्हणजेच थोडक्यात काय, तर तुला जे हवंय ते सगळं तुला मिळेल, पण तुला वेळ ही गोष्ट पाळणं खूप गरजेचं आहे. सेकंद, एक मिनिट सुद्धा तुला वाया न घालवता तो सत्कारणी लावणं गरजेचं आहे. अँड विच इज मोर, आणि अजून काय हवंय, यू विल बी अ मॅन माय सन. आणि अजून काय हवंय, तर माझ्या मुला तू एक चांगला माणूस, बी अ मॅन, बी अ गुड और परफेक्ट ह्युमन बीइंग. एक चांगला माणूस तू नक्कीच होशील, असं ते वडील त्या मुलाला म्हणतात. द पोएम इज रिटन बाय रुडयार्ड किपलिंग. सो अशी ही छान पोएम होती. या पोएममध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आयुष्याच्या एका टप्प्यावरती पुढे जाताना काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आणि काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं असतं, त्याचं एक सुंदर वर्णन आपल्याला रुडयार्ड किपलिंग या पोएटनी आपल्याला इथे करून दिलेलं आहे. आणि आय गेस तुम्हाला ही पोएम नक्की आवडली असेल. इफ यू लाईक माय व्हिडिओ देन लाईक इट, share it, and subscribe my channel. And if you have any question, so write into comment box. Thanks for watching.